बापरे वाईट अवस्था आहे हो आमची. अरे समोर समोर दाखव, समोर दाखव. रस्ता बघा, रस्ता बघा. अवघड रस्त्यावर ना आमची वाटचाल चालू आहे. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू की नाही ते बघायचं आहे. अरे देवा बापरे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली आपलं वेकेशन व्लॉग आलंय आणि समर वेकेशन चालू आहेत. आणि पहिले जे लहानपणी आपण करत होतो त्याच गोष्टी आम्ही करायला खूप वर्षांनी सगळे शेतावर आलोय. कारण काका वगैरे पण आला होता, आमची सगळी मुंबईकर आले होते. त्याच्यामुळे आत्ताच आम्ही जेवलो बिलो आणि मग आलो शेतावरती की बोललो चला काहीतरी काढू, करवंद वगैरे आंबे वगैरे आहेत का बघूया. तर करवंद तर दिसत आहेत, करवंद तर काढतोय आम्ही. आणि करवंद पण इथं आता मिळालेत, कारण का आधी काही मिळत नव्हतं. पुढे वगैरे ते काढलेलीच होती बऱ्यापैकी. किती भेटली रे आपल्याला बघू दे. आहेत 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 हे बघा, करवंदच करवंद. आणि हे बघा जे तुम्ही स्टोरीला बघता नाही का, पानामध्ये करवंद जी काढली जातात ती ही अशी. हो हाऊज इट. गोड आहे करवंद, एकदम गोड आहे, एकदम गोड. बघूया आपण टेस्ट करून. हा आंबट का होता व्लॉग मध्ये आला. हा गोड होता, मिक्स आहेत, खट्टा मिठ्ठा असं काहीतरी आहे. हे बघा किती भेटली. तो गॉगल काढून करवंद काढा, नाही तर हिरवी ती हिरवी पण काळी समजून काढाल. तुम्ही बघून खायचं. माझी काळी दिसतात तुम्ही काढतोय. हे बघा ओमकार वगैरे आत गेलाय. आतमध्ये पण जाळीत आहेत, जायला लागतं ऍक्च्युली आत खूप, कारण का जाळीमध्ये करवंद तर आहेत. इथं तर भरली रे जाळी पूर्ण. ही बघा, ही जी जाळी दिसते ना पूर्ण, ही करवंदानी भरलेली जाळी आहे पूर्ण. हे बघा आहेत ना काय काय ती वरती हाईटला, कष्ट जाम आहे तो. हा मी चढतो करवंद झाडावर. करवंदाच्या झाडावर चढतो मी चढतो, काढतो वरती. बापरे, मग हुशार ना पहिले असं हुशार लहानपणापासून. साहिल तू खाल्लीस काय करवंद? ये बॉय, हे बघा काय करवंदे इथं स्नॅप चालते. आणि हे बघा तुम्हाला सांगतो एक गोष्ट, काही लोक फक्त स्नॅपसाठी आलेत. हा जे हे बघा नुसतं तेच चालू आहे, स्नॅप, करवंद करवंद करवंद. मेहनतीची लोक ही मेहनतीची लोक, मेहनतीची घरच्यांचा पण विचार, घरच्यांचा पण विचार करतात. आत्या वगैरे जे आल्यात घरी त्यांचा पण विचार आम्ही करतोय, त्यासाठी घेऊन चाललो. आणि हे बघा स्नॅप लवर्स. बरं ठेव, मला पण एक काढायचं स्नॅप. हा माझा आयडी स्नॅपचा. हा फालतूचा प्रमोशन. चला झाले का सगळे, आता कुठे पुढे जिथे भेटतील तिथे, आता जिथे मिळेल तिथे. आमची बाकीची काही मंडळी तिकडे पुढे चाललंय, सर्च ऑपरेशन चालू आहे. चला पुढे जाऊया. हे बघा पूर्ण घनदाट एरिया आहे. हा तोच एरिया आहे जिथे आपण आता जुने जे सबस्क्रायबर असतील ना आपल्या चॅनलवरचे, त्यांना माहिती असेल की मँगो हाइस्ट आपण एक फनी वेबसिरीज शूट केली होती. ती ह्याच एरियामध्ये गेली होती. याला आम्ही आमची फिल्म सिटी बोलतो, श्रीवर्धनची फिल्म सिटी, जी आमची घोटणीवरती आहे. आणि तिकडेच कुसुमादेवीच्या इकडे आम्ही हे सगळं करत असतो. इकडेच आपण शूट केलेलं मँगो हाइस्टचं, तर पूर्ण लॉकडाऊनमध्ये तेव्हा. सो हाच तो एरिया. खूप वर्षाने आलो इकडे, आता ते चालू आहे सगळं. बघूया काय काय मिळतंय. रानमेवा हे बघा, त्याचा विचार काय करू नका. 2 गोड करवंद खाल्यावरती 1 आंबट चालतो, त्याच्यामुळे घ्या तुम्ही. ऐका, माणसं आपल्याकडे भरपूर आहेत, ही एवढीशी पुरणार नाही. अरे सॉरी आत्ता गेम झालेला गेम. आता जो पडलो असतो ना क्वालिटीचा, दाखव एकदा स्टंट कसा मारला होता. एकदा दाखवायचंच नाही, तिकडे दाखव. चांगला आहे. अरे कुईला गेला आहे हो सांभाळून. कुठे आहे तिथं? हा बघ काही चिंच आहे, उचल. करवंद. ए साहिल, चिंच आहे, चिंच नाही होते. कुठे आहे? हे मी इकडं कॅमेरा दाखवतो. हा बघ, हा आहे ना, हा याला कुईला म्हणतात. म्हणजे चिंच आहे ती. तो असा घ्यायचा असतो आणि असा मानेला वगैरे लावायचा असतो. गार वाटतं, गार वाटतं, चावून गार वाटतं ना. हे इसको पता है रे. थोडं चावत गार वाटतं. तुमची सांगायची पद्धत समजते. तुम्हाला काय सांगायचं. आता थया नाचत गेला असत बदलापूर पर्यंत. आणि ही सगळी मजा असते ना, जी करवंद काढायची भावांसोबत वगैरे, ती ह्या समर वेकेशन्स मध्ये लहानपणी तो खूप करायचो. पण आता परत एकदा आम्ही त्या नव्या आठवणीनं उजाळा द्यायला आलोय. जशाच नव्या आठवणीनं उजाळा आपल्या 16 तारखेला 16 मेला एप्रिल मे 99 बघून तुमच्या येणार आहे.
तुमच्या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचा एक सिनेमा तुमच्यासमोर येतोय एप्रिल मे 99, ज्याचं समर वेकेशन गाणं आलंय, ज्याचं जे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि आपलं आत्ताच म्हणजे कालच जाई गाणं रिलीज झालं आणि जाई गाणं म्हणजे हृदयाच्या जाम क्लोज आहे. ते जाई गाणं सुद्धा बघा, कारण का खूप सुंदर आहे. सोनू निगमनी गायलं आहे ते, त्याच्यामुळे नक्की बघा. आणि जाई गाणं तुम्हाला ऐकून खरंच आवडेल, ती मेलोडी खूप भारी आहे. आणि समर वेकेशन एप्रिल मे 99 बघायला विसरू नका. हां, काय म्हणत होतात? आम्हाला वाटलं की भावांचं काय कौतुक, हां भाव आलेत, आम्ही करवंद तोडायला आलोय वगैरे वगैरे. हां पण ह्याचं प्रमोशन सगळीकडे, काल तिकडे मॅच कडे पण प्रमोशन, इथं कॅमेरा उलटा गेला. तुम्ही एप्रिल मे 99 बघायला जा, खूप चांगलं आहे, मेलोडी चांगली आहे. कालपासून त्याचं एकच, त्यांनी जी मेहनत घेतली आहे, वा. काही असो, प्रमोशन थांबता कामा नये. एप्रिल मे 99 16 मेला रिलीज होते. नक्की सगळ्यांनी जाऊन फॅमिली सोबत जवळच्या चित्रपटगृहात बघायचं आहे. हे आम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेवताना ऐकतोय. ऐकलंच पाहिजे, कारण का 16 तारखेला एप्रिल मे 99 आपला रिलीज होत आहे. 8 जोड प्रमोशन चालू आहे. मेलोडी एप्रिल मे 99 समर हॉलिडेची मजा. आंबट होता. मी आत्ता तो जो करवंद खाला तो मला लागला आंबट. हा, तर काय म्हणत होतास तू? माझी पप्पी घे, सगळं तोंड गोड होईल तुझं. मी 4 आंबट करवंद खाईन, तोंड माझा आंबू दे, पण मी हे कृत्य नाही करणार. पण बघायला विसरू नका 16 मेला एप्रिल मे 99 आमचा सिनेमा येतो, नक्की बघा, कारण सिनेमा जबरदस्त आहे. आजच्या ब्लॉगचं टायटल आहे एप्रिल मे बघायचा आहे. काय म्हणाला, एवढी करवंद घेऊन एवढी मोठी पिशवी भरून आणले मी? हो, मग मी म्हणजे आम्ही. हा, हे वाक्य ग्रामर. एवढी मोठी पिशवी आणला करवंदाना. हो, हा किस्साचा आहे. घरना निघताना बोलतो पिशवी घ्या, ह्यानी पोता घेतलेला, ही निदान मी ही तरी आणली. पण काम कशात झालं दाखवा, काम ह्याच पिशवीत झालं. काम झालं तू आणलेलं ह्याना ना कशात पण क्रेडिट घ्यायचं, फेम. कशात पण फेम पाहिजे यांना. घे फेम घे आयला. थोडासा फेम घे फेम. हॉलिडेची मजा. ही ब्लॉगिंग लाईफ आहे ना, ही जरा डेंजरस असते. सगळं काही एकटा करा, कोण हेल्प करायला नाहीत. हा, आता कसा इथं डिकीत कोण उघडायला आला काय? हा, काढून दिल्यावरती बघू जरा बघू. ए, करवंदावर पाणी नसतं प्यायचा. करवंदावर पाणी नसतं प्यायचा. काय विचारत होतास तू? आता समजा पुढ्यात आपला वाघ आला समोर, तर तुम्ही काय कराल? मी उत्तर देऊ इच्छितो, कोणी काहीही करू दे, हा एकच गोष्ट करणार, एप्रिल मे 99चं प्रमोशन. मी त्याला पण विचारणार, 16 तारखेला आमचा एप्रिल मे सिनेमा रिलीज होतोय, त्यामुळे तुझ्या जवळच्या थिएटर नसेल तुझ्याकडे तर आम्हाला सांग, महिन्याभराने आम्ही तुला काहीतरी करू तुझ्यासाठी. इथं जंगलात काहीतरी सोय करू. तू काय करशील? समर हॉलिडेची मी सांगू, माझ्याकडे उत्तर आहे. जर समोर वाघ आला तर आपण कुणीच काय करायचं नाही, काय करायचं तो करा. तुझं काय उत्तर आहे? झेला घेऊन पळून जाईल. हा, म्हणजे बाबा ओरडतील त्याची पण भीती आहे त्याला. बाबा ओरडतील त्याची पण भीती आहे. घरचा वाघ भडकला तर तू एक वेळ त्या वाघाने खालेला परवडेल. घरचा वाघ भडकला ना, वाट लागली. मग काय उत्तर काय? मी पहिला चटीत मुतणार. हे बघा, हा कोण आहे रे कलाकार? तो बघ, याच्यामध्ये हा जो एक हिरवा करवंद जो घेतलाय, हा कोणी घेतलाय? गॉगलवाला माणूस. तो पहिला काय? हो, सगळ्यात पुढे एकच गॉगलवाला. हा काय हिरवा? मग काय तो काढून काढ रे तू. अरे चला, फायनली आपलं करवंद सगळं कलेक्शन झालेलं आहे करून. आणि आंबे तर नव्हते पण करवंद मिळाली. करवंद आता घरी नेऊन खाऊ जरा मस्त. काही वाळवू पण घेतली, कारण का वाळवून पण छान लागतात. आणि असं होता हा आमचा क्विक व्लॉग. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही आपल्या जुन्या आठवणी जरा ताज्या केल्या येऊन भावांसोबत. सो मजा आली. आणि 2 मिनटं मी काय प्रमोशन केला पण नाही आता, मी फक्त ते सांगते हसायला लागलेत. सो मजा आली. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि 16 मेला एप्रिल मे 99 बघायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय बाय. काय म्हणालो होतो? दर्शन आवाज ओढतो. आम्ही तुझंच नाव घेऊन सांगितलं होतं, तुला जाम आवडतील खाशील म्हणून. आवाज ओढ. आणि हे बघा, मग एवढे आंबट आहेत ना ती. आंबट गोड आहेत. त्याला ऐकू दे. असं दे, गोड आहेत. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.